तर संसदेच्या कामकाजाला आता सुरुवात होती आहे आणि लोकसभेमध्ये आता आपण थेट दृश्य पाहतोय। कामकाज काही वेळामध्ये सुरू होईल। आज दोन्ही बाजूचे खासदार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात अधिवेशनामध्ये आणि विशेषतः अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या कामकाजामध्ये सहभागी झालेले आहेत। तर या कामकाजाला आता सुरुवात झाली आहे। राज्यसभेचं कामकाजही आता सुरू झालेले आहे। राज्यसभा, लोकसभा या दोन्ही सभागृहातल्या कामकाजावर आता आपलं इथून पुढे लक्ष असणार आहे। विद्यार्थी आंदोलनासंदर्भात देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नेमकं काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अधिवेशनाचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊन काही निर्णय पुढे येतात का हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। संसदेच्या कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे आणि काही वेळामध्ये विरोधकांचा गदारोळ नेहमीप्रमाणे सुरू होणार का, यामध्ये अमित शहा आज विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सातत्यानं पंतप्रधान आणि अमित शहा हे चर्चेपासून पळ काढता आहेत आणि विरोधकांचा एक भय त्यांनी मनामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळे ते चर्चेमध्ये सहभागी होत नाहीत अशा प्रकारे विरोधकांचा सातत्यानं आरोप होत होता। त्यामुळे आज आता लोकसभेमध्ये काय नेमकं कुठकुठल्या मुद्द्यांवर चर्चा होतीये आणि मुख्यतः विरोधकांनी जो विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झालेला होता या संदर्भात अमित शहा केंद्रीय गृहमंत्री काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर विरोधक काही आक्षेप घेणार का, विरोधकांची नेमकी भूमिका काय असणार हे आपल्याला पाहायचं आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ आपल्याला पाहायला मिळाला, कारण त्याच दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळालेलं होतं। सोनम वांगचुक यांचं उपोषण, त्यानंतर झालेला सगळा घटनाक्रम हा संपूर्ण देशानं पाहिला। विद्यार्थी आंदोलन त्याच वेळी मोठ्या वेगानं आक्रमक होताना संपूर्ण देशानं पाहिलं। यामध्ये विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी जंतर मंतरवर आलेले होते आणि त्यानंतर या आंदोलनानं एक वेगळं उग्र रूप घेतलं होतं। खरं तर शांततेत जेव्हा संसदेवर मोर्चा काढण्याचं या विद्यार्थ्यांनी ठरवलं त्याच वेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला। लाठीचार्जचे आदेश नेमके कोणी दिलेले होते असा विरोधकांनी सवाल केला। यावेळी विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आला, हे आदेश दिल्ली पोलिसांना कोणी दिलेले होते, अशा प्रकारचे अनेक संतप्त सवाल त्यानंतर विरोधकांकडून उपस्थित केले जात होते आणि याच मुद्द्याला धरून त्यानंतर संसदेतल्या कामकाजावर सुद्धा मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळाला। दररोज विरोधकांचा गदारोळ होता। त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो देशभरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला तो म्हणजे अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील दान चोरी प्रकरणासंदर्भातला हाही मुद्दा विरोधकांनी पुढे आणत याबाबत सरकारनं काय नेमकं म्हणणं आहे या संदर्भातली आकडेवारी आणि एकंदरीतच सरकारचं या संदर्भातलं म्हणणं सभागृहामध्ये येऊन मांडावं या संदर्भात आग्रही मागणी विरोधकांची पाहायला मिळत होती आणि त्यामुळे आता ह्या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर, ज्या दोन मुद्द्यांवरून संसदेचं हे सगळं अधिवेशन तापत होतं, आज या सगळ्या मुद्द्यांवर उत्तरं मिळणार का हे आपल्याला पाहायचंय। लोकसभेचं कामकाज आता तहकूब झाल्याचं आत्ताच आपण पाहिलं। संसदेच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। मोदी आणि अमित शहा सुद्धा लोकसभेमध्ये सध्या उपस्थित आहेत, मात्र सध्या हे काम तहकूब करण्यात आलं असल्याचं लोकसभेची ही पार्टी सध्या झळकती आहे। त्यामुळे विरोधकांनी सुरुवातीपासूनच गदारोळ घातलेला आहे असं कळतंय। तर अनिश्चित काळासाठी आता स्थगित करण्यात आले, त्यामुळे पुन्हा एकदा लोकसभेचं कामकाज केव्हाही सुरू होऊ शकतं असं एकंदरीतच दिसतंय। तर अनिश्चित काळासाठी स्थगित म्हणजे नेमकं काय झालंय याबाबत लवकरच आता स्पष्टता येईल। मात्र अगदी 2च मिनिटांपूर्वी लोकसभेचं कामकाज सुरू झालेलं होतं आणि लगेचच हे कामकाज आता अनिश्चित काळासाठी स्थगित झालेलं आहे। याचा अर्थ आता काही वेळामध्ये आपल्या पुढे स्पष्ट होईल। आज विरोधकांनी बाहेर तर अत्यंत आक्रमक आंदोलन केलेलं होतं। राज्यसभेचं कामकाज आपण एका बाजूला पाहतोय, राज्यसभेचं कामकाज सुरू झालेलं आहे। या ठिकाणी सदस्य आपली निवेदनं सादर करत आहेत, तर अनिश्चित काळासाठी इकडे लोकसभेचं कामकाज मात्र तहकूब झालेलं आहे। त्यामुळे आता हे कामकाज पुन्हा केव्हाही सुरू होऊ शकतं, अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। विरोधकांनी आज संसदेच्या बाहेर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोठमोठे बॅनर्स हातात धरलेले होते आणि दोन महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा त्यांनी आज संसदेबाहेरच्या या आंदोलनामध्ये प्रकाश हातात आणलेले। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी हाती घेतलेला आहे तो विद्यार्थ्यांवरचा झालेला लाठीचार्ज
आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राम मंदिर दान चोरी प्रकरणात दानपेटी त्यांनी संसदेच्या आवारामध्ये ठेवलेली होती, हार घातलेला होता. त्यामुळे विरोधकांनी आज संसदेच्या बाहेरचं वातावरण तरी तापवलेलं होतं. मात्र संसदेमध्ये आज कामकाज होईल अशी लोकसभेमध्ये कामकाज होईल अशी एक अपेक्षा असताना इकडे लोकसभेचं कामकाज मात्र अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्याचं दिसतंय. तर संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असताना अनेक महत्त्वाच्या खरं तर विषयांवर अपेक्षित होतं कामकाज पुढे जाईल आणि आज अमित शहा यामध्ये उत्तर देताना लोकसभेमध्ये पाहायला मिळतील. मात्र सध्या तरी अनिश्चित काळासाठी लोकसभेतलं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे. की बात करते और जगह जगह इस तरह के प्रचार करते हैं, वहीं पर हमारे नेता प्रतिपक्ष जिनको दुनिया मानती है, जिनको देश मानता है और हमारे संविधान ने एक हमें अधिकार दिया है समानता का, आज उसकी धज्जियां उड़ रही हैं। भाजपा शासित प्रदेश में, उत्तराखंड में, जहां पर ये बड़े बड़े दावे करते हैं, खारगे जी ने जहां पर जिस जगह पर उन्होंने रैली की, हम सब ने की वहां पर, और उसको ये शुद्धिकरण, किस बात का शुद्धिकरण? शुद्धिकरण तो उत्तराखंड का होना चाहिए कि ऐसी विचारधारा, ऐसी सोच, ऐसी नीच सोच जो इन लोगों